मागच्या व्हिडिओचा तुम्ही अवतार बघितलाच असेल फिरायला जाण्यासाठीचा. तर आमच्या दोघांच्या भांडणामध्ये फायनली आम्ही कॉम्प्रोमाइज जरा बसलो, आम्ही सेटल केला मामला. आणि सेटलमेंटमध्ये माझ्या मिस्टरांनी सांगितलं की गोव्याला मी घेऊन नाही जाणार, कारण सानवी अजून लहान आहे आणि तिला पाण्यामुळं वगैरे तिला सर्दी होऊ शकते, थंडीचे दिवस आहे, मी तुझा हा हट्ट पूर्ण करू शकत नाही. तर आमच्या बैठकीमध्ये असं ठरलं की आपण महाबळेश्वरला जाऊयात. आणि फायनली माझे हस्बंड त्याला ॲग्रीड झाले आणि मला पण कुठंतरी जायचंच होतं, त्यामुळे मी पण ॲग्रीड झाले. चला भाऊ कुठं काय ना घेऊन चला घराच्या बाहेर. सो आम्ही निघालोय मस्त महाबळेश्वरच्या ट्रिपसाठी, है ना सानू? तर तुम्ही म्हणता महाबळेश्वरला ताई तुम्ही अशी साडी विडी घालून कशाला चालल्या, मस्त जरा एन्जॉय करत जायचं, छान ड्रेसिंग करायचं. तर त्याच्यामागे भरपूर सारे कारण आहे. आम्ही लग्नानंतर गेलोच नव्हतो जेजुरीला, कारण आमचं लॉकडाऊनमध्ये लग्न झालं, तर सगळे मंदिरं वगैरे बंद होते. आणि नंतर सानवी राहिली, तर मग आम्ही कुठं जाण्याचा विषयच म्हणजे आमचा ड्रॉप झाला. आता सानू थोडीशी मोठी झाली आहे, तर आम्ही मस्त एन्जॉय करतोय आणि आता फिरायला निघतोय बाहेर. सानू लहान होती म्हणून आम्ही कुठेच जात नव्हतो. तर आता पहिले आम्ही जाणार आहोत जेजुरीला, आफ्टर दॅट आम्ही महाबळेश्वरला जाणार आहोत. ओके बाय अँड स्टे ट्यून. त्याचा वास नाही येत राजा, नाही त्याचा. सो गाईज आम्ही निघालो होतो काल जेजुरीला, पण आमचा काहीतरी थोडासा प्लॅन चेंज झाला. मग आम्ही पहिले पुण्याला आलो, स्टे केला. सानू दीदी बघा अजून पारोशीच आहे. तर आता निघालोय आणि यू कॅन सी आमच्यासोबत कोण आहे. आमचे आज ट्रिपचे बॉडीज आहेत भैरव भाऊजी आणि उज्ज्वला. सो आम्ही निघालोय जेजुरीला. मगरपट्टा साईडला त्यांची घर असल्यामुळे आम्ही तिकडनं इकडे निघालोय आणि मग मस्त एन्जॉय करतोय. तर स्टे ट्यून. काय उज्ज्वला ओली काय बघालीस, टपावर गेली का काय? नाही मग उज्ज्वला ओके ओके. काहीच आम्ही तर जुन्या गडावर आलो होतो दर्शनाला आणि मस्त आता नाश्ता पाणी करतोय. छान इथे नाश्ता चालू सगळ्यांचा. माझ्या माऊनी बघा कसा गडावर जायचं, येल्लो कलरचा स्कर्ट आणि ग्रीन कलरचं हे घातलंय. सो दाखवते मी तुम्हाला गडावर गेल्यानंतर कशी आहे मजा आणि व्हिडिओ शेअर करेल. बाहेर अँगल लावतोय का काय करतोय की कळत नाही. हे बघा बाहेर तुम्ही घ्या मोठा 1 2 3 हो. पण सगळा परिसर आहे. एक मिनिट. सो नमस्कार गाईज, इथे सगळ्यात जुना कडेपठाराचा गड आहे जेजुरीचा. पण आम्ही बरेचसे व्हिडिओ बघितले तर त्यामध्ये सांगितलं की देव एक त्यांचे भक्त होते,
त्यांच्या भक्तीसाठी त्यांच्या मागे निघाले होते. पण त्यांना सांगितलं होतं भक्तांना की तू ज्या ठिकाणी मागे वळून बघशील त्याच ठिकाणी मी स्थायिक होऊन जाईल. आणि तर भक्ताला थोडंसं असं वाटलं की देव खरंच माझ्या मागे येत आहेत की नाही. तर त्यांनी थोडंसं पुढे म्हणजे गावाच्या बाहेर जिथं नवीन जेजुरी आहे तिथं गेल्यानंतर त्यांनी मागे वळून बघितलं. तर शंका आल्यामुळे तर मग त्याच ठिकाणी देव स्थापित झाले. तर ह्या गडावरनं त्या गडावर देव स्थापित झालेले आहे. तर मग आम्ही इथं दर्शन घेतलं आहे, पण आता आम्ही त्या ठिकाणी पण दर्शनाला चाललो आहे. तर तुम्ही आल्यानंतर दोन्ही ठिकाणी दर्शन घ्या. धन्यवाद. येलकोट जय मल्हार. एका साईडला सांगू तुझं गदर दाखव. सांग तुझं गदर दाखव. वा सिद्धीचा कुठे आहे गदरा? इकडे बघ. मला कोण मारून देणार? इकडे बघ. थोडं क्लोज या. हे लाव ना गं. नाही, मला माझ्या नवऱ्याचं हातून लावायचं. मला माझ्या बायकोला नाही लावतील. मी कसं काय लावतील? तू म्हणले का मला लावायचं आहे म्हणून? विचार तरी बघू. डोळ्यात जाईन तिच्या खाली बघायला लावा तुला. या चला इकडे. ऐक लागलं का मला? मला लाव ना. आणू मला. चांगला आण बाय. एक फोटो आहे ना आमच्याकडे. बस का? Just so like a stranger, so far away from me. You said you were longing for me, but I managed from our story. Baby, don't be sorry for me, 'cause it's just a perfect story. You said you were longing for me, but I managed from our story. Baby, don't be sorry for me, 'cause it's just a perfect story. चालूया आपण त्यांच्याकडेच. काय म्हणते ती? ए तिकडून नको जाऊ. सानू काय करायचं इथं आहे? सानू सानू काय करायचंय? हा तिकडे नको जाऊ, समोर नको जाऊ. समोर नाही जायचं. ते गार आहे, ती आजारी पडून या पाण्यात. नको, आंघोळ नाही करायची. तिला उभं राहते थोडा वेळ फक्त. वरती ड्रेस वर कर होते. नाही राहू दे, काही नाही तिच्या मनाने. त्यांचा एक फोटो घे फक्त. कोणाचा सगळ्यांचा. व्हिडिओ घेतला ना? घेतला. स्वच्छ पाणी आहे. काय म्हणते पाणी? कुठे 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 कुठे? अगो बाई दिसलो बाई. मी घाबरलो. कुठून गाड्या येत नाही ना इथं? वन वे ना. हा पोस्टर लागलं होतं. घोडा भयानक आहे रे.
गेलो ते त्याच्यापेक्षा भयंकर नाही ना हे गुजरात बॉर्डर नाही नाही त्याच्यापेक्षा भयंकर आहे. नाशिक त्याच्यापेक्षा भयंकर आहे. असं ही फाडे गाडीच्या बाहेर यायला कसं व्हायचं आपल्याला.